नमस्कार फ्रेंड, देवक किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला देवदर्शनाचा दुसरा दिवस। सारंगपूर हनुमान मंदिराचं दर्शन घेऊन सकाळी आम्ही स्वामीनारायण मंदिर कुंडलधाम येथे आलो। पार्किंगची खूप मस्त सोय बनवली आहे। तिथे आम्ही मोर पाहिले, वेगवेगळे क्रीडा करणारे पुतळे पाहिले। ते असं वाटतं की आपल्याशी जणू बोलतच आहेत। पुढे आम्ही स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घेतलं आणि समोरच महादेवाचं मंदिर बनवलं आहे। तिथे खूप छान आणि शांत वाटत होतं। इथे खूप मोठी आणि अशी मोकळी जागा आहे। खूप छान वाटत होतं। इथे खूप गर्दी आहे। मंदिराच्या समोरच मस्त त्यांचा वाडा आहे। त्या वाड्यात त्यांची पूर्ण जीवनशैली कशी होती ते सांगितलं आहे। तिथं भजन व्हायचं वगैरे असं सगळं काही सांगितलं आहे। त्यांच्या तिथं वस्तू पण ठेवलेल्या आहेत, त्या पण सगळ्या तांब्या पितळाच्या आहेत। खूप छान वाटत होतं। हे स्वामीनारायण महाराज आहेत। तिथे एक स्वामीनारायण महाराजांची खूप आकर्षक अशी मूर्ती पण बनवलेली आहे। ही त्यांचे कपाट वगैरे, ही मूर्ती खूप सुंदर अशी आहे। मूर्तीला बघून मन खूप प्रसन्न झालं। ही सगळी भांडी त्यावेळची आहेत असं तिथं सांगत होते। खूप मस्त वाटत होतं। हे त्यांचे चिलखत वगैरे त्यांचा सगळा सामान तिथं ठेवलेला आहे। हा बाहेरचा वाडा आहे। त्याच्यानंतर आम्ही तिथून बाहेर निघालो। बाहेर निघताना तलाव आहे। तलावात खूप मासे होते। देव आणि योगांशने खूप मजा केली। त्याच्यानंतर त्यांनी बैलगाडं चालवलं आणि मस्त खूप एन्जॉय केला। आम्ही तिथं बसलो झाडाखाली। खूप सुंदर आणि शांत वाटत होतं। निसर्गरम्य वातावरणात खूप मन प्रसन्न झालं। तिथून आम्ही आता जात आहोत बगदाना, महुवा तालुका, भावनगर जिल्हा येथे बाबा सीताराम मंदिरात। तिथे आम्ही पोचलो। बाहेरूनच मंदिर खूप छान दिसत होता। दर्शन घेतलं आणि सगळं मंदिर संगमरवरचं बनवलं आहे। मध्ये बाबा सीताराम महाराजांची मूर्ती आहे। कोरीव काम खूप सुंदर असं आहे। 2 मजली मंदिर आहे। ही वरचा भाग आहे। समोरच हनुमानाची मूर्ती आहे। मंदिराच्या कोरीव कामात वेगवेगळ्या भगवानांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। खूप सुंदर अशा आहेत। मग नंतर आम्ही निघालो बाबांच्या समाधीकडे। तिथून आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही त्यांचे समाधीचं पण दर्शन घेतलं आणि पुढे गेलो। पुढे लगेच एक झाड आहे। त्या झाडाखाली बाबा जप तप करायला बसायचे असं सांगत होते। आम्ही त्याचंही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो। हे बघा देवयुग कसे फिरत आहेत। हेच ते झाड। आम्ही दर्शन घेऊन देवांच्या पप्पाने माथा टेकला। हे मंदिराचा मागचा भाग। मंदिराचा मागचा भाग पण खूप सुंदर असं कोरीव काम आहे। खूप छान दिसत होतं। मागे गोडाऊन आहे, नंतर भोजनालय आहे। भोजनालय संध्याकाळी बंद असतं। असा होता आपला हा दुसरा दिवस। बाय। पुढच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब